शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. मान्सून अपडेट लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पुढील 36 तासामध्ये राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे दिनांक 22 जून रोजी दुपारनंतर व रात्री राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. पुढे हा पाऊस दिनांक 23, 24, 25, 26, 27 आणि 28 जूनपर्यंत दररोज चालू राहणार आहे. तर या पावसासंदर्भातच आपण एक लाईव्ह अपडेट बनवलेली आहे. यामध्ये आपण दिनांक 22 जूनला कुठे व कोण्या जिल्ह्यात किती पावसाची शक्यता आहे, त्यानंतर 23 जूनला कुठे व कोण्या जिल्ह्यात किती पावसाची शक्यता आहे या संदर्भात ही लाईव्ह अपडेट बनवलेली आहे. यामध्ये आपण सविस्तर असा जिल्ह्यानुसार अंदाज दिलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा अंदाज लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो, करूया सुरुवात. दिनांक 22 जून रोजी आपल्याला दुपारनंतर व रात्री जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर परभणी, नांदेड तसेच बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस झालेला दिसेल दिनांक 22 जून रोजी दुपारनंतर आणि रात्री. त्यानंतर इकडे अमरावती, काहीसा अकोल्याचा भाग, नागपूर, इकडे वरती गोंदिया, भंडारा तसेच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 22 जून रोजी दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल. इथे हिंगोलीमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल दिनांक 22 जून रोजी. त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. तसेच सांगलीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल दिनांक 22 जून रोजी. त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल दिनांक 22 जून रोजी. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता थोडी कमी आहे. किंचित पाऊस होईल त्या जिल्ह्यामध्ये दिनांक 22 जून रोजी. तर आता बघूया दिनांक 23 जून रोजी राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये होईल मध्यम ते जोरदार पाऊस. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 23 जून रोजी जर बघितलं आपण तर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे कोकणी विभागात सगळीकडेच मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्यानंतर नाशिकच्या दक्षिण व पूर्व भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे दुपारनंतर व रात्री. त्यानंतर इथे अहिल्यानगरमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे सोलापूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दिनांक 23 जून रोजी दुपारनंतर व रात्री. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे दुपारनंतर व रात्री दिनांक 23 जून रोजी. त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे बहुतेक ठिकाणी. त्यानंतर इकडे जर आपण जालन्यामध्ये जर बघितलं तर जालन्यामध्ये सुद्धा जोरदार ते काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे दिनांक 23 जून रोजी दुपारनंतर व रात्री. त्यानंतर बीडमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे जर आपण खाली इकडे बारामती विभागामध्ये जर बघितलं इथे सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. साताऱ्याला सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे. खाली सोलापूरला सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. धाराशिव, शिवमध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे. लातूरला सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे. नांदेड, परभणी सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडे हिंगोलीला सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे दिनांक 23 जून रोजी दुपारनंतर व रात्री. वादळी वाऱ्यासह विजाचं प्रमाण अधिक राहील दिनांक 22 जूनपासून ते 28 जूनपर्यंत विजाचं प्रमाण हे अधिक राहणार आहे. त्यामुळे आपली व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा दिनांक 23 जून रोजी दुपारनंतर व रात्री जोरदार पाऊस होणार आहे. इकडे चंद्रपूर, गडचिरोली तसेच भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. अमरावतीमध्ये हलका पाऊस होणार आहे दुपारनंतर व रात्री. अकोल्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे दिनांक 23 जून रोजी. आता बघूया दिनांक 24 जून रोजी एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 23 जूनच्या तुलनेत दिनांक 24 जून रोजी सुद्धा आपल्याला राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,
यवतमाळ, त्यानंतर हिंगोली, वाशिम, इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, परभणी, जालना, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर व रात्री बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. आता बघूया दिनांक 25 जून रोजी. तर दिनांक 25 जून रोजी जर बघितलं आपण इकडं तर पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे दिनांक 25 जून रोजी दुपारनंतर व रात्री. त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्यानंतर इकडे बुलढाण्याच्या काय पूर्व भागामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडे नांदेड, परभणी, लातूर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल दिनांक 25 जून रोजी. त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे नाशिकला जर बघितलं आपण तर रिमझिम पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरला सुद्धा रिमझिम ते काही ठिकाणी हलक्या सरी होईल. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. मात्र इकडे कोकणी भागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी इकडे सगळीकडे मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल आपला दिनांक 25 जून रोजी. तर आता बघूया दिनांक 26 जून रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते. तर 26 जून रोजी जर बघितलं आपण तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, इकडे हिंगोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक 26 जून रोजी. त्यानंतर इकडे कोकणी भागामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र जे काही मधले उर्वरित जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, इकडे खाली सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये, धाराशिव या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे दिनांक 26 जून रोजी. त्यानंतर बघूया 27 जून रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 27 जून रोजी सुद्धा आपल्याला मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ या विभागामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम सरी झालेला दिसेल दिनांक 27 जून रोजी. त्यानंतर कोकणी भागामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे दिनांक 27 जून रोजी. तर आता बघूया दिनांक 28 जून रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते. तर दिनांक 28 जून रोजी सुद्धा आपल्याला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, इकडे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग सगळीकडेच आपल्याला ह्या सगळ्या विभागामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल दिनांक 28 जून रोजी. सर्वाधिक जास्त पाऊस 28 जून रोजी आपल्या कोकणी विभागामध्ये राहील. त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस होईल. तसेच कोल्हापूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. शेतकरी बंधूंनो, आपण दिनांक 22 ते दिनांक 28 जून या कालावधीमध्ये होणारा मान्सूनचा पाऊस या संदर्भात आपण एक लाईव्ह अपडेट बनवली आणि यामध्ये आपण सविस्तर आता दररोज कोण्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस होणार आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.